नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. वैयक्तिक पातळीवरती पण आणि पक्ष म्हणून सुद्धा महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल रिअलाइनमेंट सुरू आहे. तुमच्या जर लक्षात आलं असेल, तर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, ही एकत्रित यायच्या आधी महाराष्ट्रातली राजकीय स्थिती काय होती? त्या स्थितीकडं हळू ही पॉलिटिकल रिअलाइनमेंट चालली आहे. आणि त्यामुळं हे आपापल्या राजकीय पक्षासाठी स्वतःचा म्हणून जो काही मतदारांचा बेस आहे, जो काही मतदान त्यांना मिळतं असं वाटतं, त्या दृष्टीनं पुन्हा होत असलेली ही व्यापारी मांडणी आहे. आणि त्याच्यात काही लोकांना असं वाटेल, की तत्त्व म्हणून हे काही बरोबर नाही आहे. काही लोक असे आहेत, की जे वैयक्तिक पातळीवरती पण रिअलाइनमेंट करतायत. त्यामुळं ते संधी साधू आहेत वगैरे. हा तुमचा विचार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्व इतिहास पण असाच आहे. तो वैयक्तिक पातळीवरती पण असाच आहे आणि पक्षीय पातळीवरती पण असाच आहे. त्यामुळे ही जी पॉलिटिकल रिअलाइनमेंट होती आहे, ते समजून घेतली, की आपल्या लक्षात येतं, की 20 वर्षापूर्वी महाराष्ट्र जिथे उभा होता, तिथेच आज तो उभा आहे. सुरुवात करू आपण राष्ट्रवादी काँग्रेसपासून. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये ठरलंय. आता ती फक्त रविवारी घोषणाच होणं बाकी आहे. आणि का ठरलं आहे? तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला याची जाणीव झाली आणि स्पेशली अजित पवार यांना जाणीव झाली जेव्हा नगरपालिका निवडणुकींचे निकाल आले. त्यांनी स्टेजवरती बसलेत दिलीप वळसे पाटील, त्यांचं नाव घेतलं. तिकडे जळगावचे अनिल पाटील आहेत, त्यांचं नाव घेतलं. नरहरी झिरवाळांचं नाव घेतलं आणि अनेक अशा नेत्यांची नावं घेऊन त्यांना विचारलं, की तुम्हाला तुमची नगरपालिका सुद्धा जिंकून आणता आली नाही. जर प्रपोर्शनेटमध्ये आपण बघितलं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचं जेवढं आमदारांचं संख्याबळ आहे, तेवढे सुद्धा त्यांचे नगरसेवक निवडून आले नाहीत. काय चुकलं? तर त्यांचा जो स्वतःचा जो काही मताचा बेस आहे, त्याच्यामध्ये विभाजन झालं आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे गेलं. उपाय? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रित येणं. म्हणजे पवार कुटुंबाचं एकत्रित येणं. आज बघा ख्रिसमसमध्ये सेलिब्रेशनसाठी पवार कुटुंबीय एकत्रित आलेत वगैरे, हा मेसेजिंगचा भाग असतो. त्यामुळं राजकीय अपरिहार्यता आणि पुढची वाटचाल याच्यातनं झालेली ही व्यापारी मांडणी आहे आणि त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस संभवतः राज्यामध्ये सगळीकडे एकत्रित येतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, की अधिकृतपणे दोन्ही पक्ष एकत्रित येतील आणि ते घड्याळ चिन्हावरतीच आत्ताच्या निवडणूक लढतील आणि पुढेही तसंच असणार आहे. तसंही मला नाही वाटत, की रोहित पवार, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांचा काही ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष मोडून वेगळा गट करण्याच्या भूमिकेला सुरुवातीपासून विरोध होता. तो जो काही होता तो फक्त दिखाव्यापुरता होता असं मानणारे बरेच लोक आहेत. बरं हे फक्त त्यांच्याच पक्षाबद्दल झालं का? नाही, अजिबात नाही. शिवसेना 20 वर्षापूर्वी म्हणजे 2006 ला राज ठाकरे यांनी पक्ष फोडला नाही म्हणणार मी, सोडला आणि त्यावेळेला त्यांची भूमिका ज्या विठ्ठल बडवे यांच्यावरती होती, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल होती. का होती? कारण राजकीय महत्त्वाकांक्षा दोन्ही पातळीवरती होत्या. म्हणजे उद्धव ठाकरे यांना पण होती. राज ठाकरे यांना असं वाटत होतं, की त्या महत्त्वाकांक्षातनं आपल्याला साइडलाईन केलं जात आहे आणि त्यांची ही राजकीय महत्त्वाकांक्षा होती. कारण उद्धव ठाकरे यांच्या आधी राज ठाकरे हे राजकारणात सक्रिय झाले होते. आत्ता पुन्हा तिथंच 2 भाऊ स्क्वेअर इन लावून उभारलेत. दोघांनी एकत्रित अलायन्स केली कारण व्यापारी गरज आहे. दोघांचे राजकीय पक्ष जे आहेत ते भारतीय जनता पार्टीसारख्या अत्यंत मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहेत. त्यामुळं तीच व्यापारी गणिती मांडणी आहे, की आपला जो काही वोट बेस आहे, मराठी माणूस, मग हिंदुत्व आजचा सामनाचा अग्रलेख जर बघितला, तर त्यांनी त्याच मुद्द्याकडे जायला सुरुवात केली आहे, की तुम्ही कोण आम्हाला हिंदुत्व शिकवणार? मधल्या काळात त्यांची व्यापारी गणिती जी चुकली होती उद्धव ठाकरे यांची, की त्यांचं हिंदुत्व सोडून ते नव्या हिंदुत्वाच्या शोधात गेले आणि आपसूक एक मोठा चंक भारतीय जनता पार्टी आणि श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. त्यामुळं तिथे सुद्धा नवीन मांडणी, जुनीच असलेली पण नवीन मांडणी पुन्हा दोघांना करावी लागते. आता येऊ आपण भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडं. तिथे पण तीच व्यापारी मांडणी आहे. हे दोघं भाऊ एकत्रित येतायत म्हटल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांनी जे काही राजकीय कर्तृत्व दाखवलेलं आहे, तीनही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला तोडीस-तोड त्यांनी राजकीय यश मिळवलंय. त्यामुळे भाजपला याची जाणीव आहे, की आपला आणि एकनाथ शिंदे यांच्या मताचा टक्का जवळपास सारखा आहे. मुंबईत घ्या, उर्वरित महाराष्ट्रामध्ये घ्या आणि एकनाथ शिंदे हे राजकीय रणनीती करण्यामध्ये जेवढी भाजप साम, दंडभेदचा वापर करते, तेवढ्याच तुलनेनं एकनाथ शिंदे पण करतायत असं दिसतंय
आणि त्यामुळं आपली पुन्हा एक व्यापारीच युती असली पाहिजे. हिंदुत्व वगैरे त्या गोष्टी असतातच, पण त्या चटणी जशी लागते तशी. त्यामुळं बघा मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांना जवळपास न घ्यायचं ठरलं होतं. आत्ता नगरपालिका निवडणुका संपल्या आणि एकनाथ शिंदेंना जवळपास सगळ्याच ठिकाणी आपल्याबरोबर घेण्याचं भाजप ठरवतं आहे. कारण ही पण एक व्यापारी मांडणी आहे. काँग्रेसला पण याची जाणीव झाली. काँग्रेसला माहिती आहे, की उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाऊन आपल्या मताचा टक्का आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला. तो परत घ्यायचा असेल तर वंचित वगैरे सारखे पर्याय शोधावे लागतील. आणि म्हणून तिथे पण एक व्यापारी मांडणी होती आहे आणि ते वंचितला आपल्याबरोबर घेतात. कारण मुळात काँग्रेसचा जो व्होट शेअर आहे, व्होट बेस आहे, तो दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक, आदिवासी वगैरे असा आहे. तो जो गमावलेला शेअर आहे, तो परत घेण्याचे हे प्रयत्न सुरू आहेत. मी तुम्हाला पुन्हा सांगितलं, की 20 वर्षापूर्वी महाराष्ट्र जिथे उभा आहे, तिथेच पुन्हा येऊन उभा राहिला आहे. आणि त्या परिपेक्षात पुढचं सुद्धा संभावित राजकारण होणार आहे. कारण याच्यामध्ये झालाच तर 2 राजकीय पक्षाला मोठा फायदा होतोय आणि तो आहे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला नगण्य जरी मानत असलो तरी नगरपालिका निवडणुकीत लक्षात आलं, की त्यांचा स्वतःचा जो काही वोट शेअर आहे, सेमी अर्बन भागातला तो तसाच आहे. आता ही राजकीय पातळीवरती मांडणी होत असताना वैयक्तिक पातळीवरती पण बघा प्रशांत जगताप, ठीक आहे थोडीशी वैचारिक भूमिका त्यांनी दाखवली. पण प्रशांत जगतापसारखा कार्यकर्ता, की ज्याच्याबरोबर ज्यांनी महापौर पद वगैरे पुण्याचं भोगलंय, त्याच्याबरोबर अजूनही वैचारिक मांडणी करणारे आणि कुठलाही वैयक्तिक स्वार्थाची अपेक्षा नसणारे काही कार्यकर्ते आहेत. तर त्यांनी एक वैचारिक भूमिका घेतली. ही पण रिअलाइनमेंट आहे. आणि त्यांना माहिती आहे, की तिथे जर राष्ट्रवादी काँग्रेस दोघंही एकत्रित आले, तर तिथे फारसा वाव आपल्याला असणार नाही. मग काँग्रेसबरोबर जाण्यात जिथे ज्या काँग्रेस पक्षाचं आजचं पुण्यातलं अस्तित्व माहीत नाही आपल्याला कसं दिसतंय तुम्हाला ते. तर त्यावेळेला प्रशांत जगताप यांचं काँग्रेसमध्ये जाणं. तिकडे देवयानी फरांदेंचं बघितलं आपण, की त्यांनाही वैयक्तिक पातळीवरची एक पॉलिटिकल रिअलाइनमेंट हवी होती. त्यांना न विचारताच अनेक लोकांना भाजपनं आपल्याबरोबर घेतलं. पोलीस बंदोबस्तात घेऊन. ही पण रिअलाइनमेंट आहे. तशीच रिअलाइनमेंट सुधीर मुनगंटीवार यांना हवी आहे. पक्षानं त्यांना मंत्रिपद दिलं नाही त्याच्यातनं नाराजी आहे. तिकडे ठाण्यातल्या शहराध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या त्यांनी राजीनामा दिलाय. असे अनेक लोक आहेत, की जे वैयक्तिक पातळीवरती पण रिअलाइनमेंट करतात. कारण प्रत्येकाला स्वतःची संधी शोधायची आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की महाराष्ट्राच्या राजकारणाचं हेच वास्तव आहे. जे आपण कधीच अनेक असे विचारवंत आणि कथित पत्रकार मी बघतो, की जे काहीतरी फार मोठ्या राजकीय भूमिकेत ह्या शाहू फुले आंबेडकर आणि किंवा कट्टर हिंदुत्ववादी वगैरे अशा भूमिका घेऊन त्या पद्धतीची मांडणी करत असतात. ते साप छूट आहे. जे आहे ते व्यापारी धोरणं आहे. आपापल्या पक्षाचा मताचा बेस टिकवायचा आणि त्यायोगे महाराष्ट्राचं राजकारण करत, त्या राजकारणातनं सत्ता आणि सत्तेचं राजकारण, पैसा वगैरे अशा सगळ्या गोष्टी करत राहायच्या. आणि म्हणून मी म्हटलं, की 20 वर्षापूर्वी महाराष्ट्र जिथे उभा होता, तिथेच पुन्हा त्याच पातळीवरती येत चालला आहे. कारण महाराष्ट्राच्या जनमानसाची साधारण एक अशी अ, विभागणी होते, ज्या विभागणीवरती आपल्या महाराष्ट्रातले राजकीय पक्ष हे आपलं राजकारण करत असतात. बाकीची प्रतीकं वगैरे सगळे गौण आहे. थांबूया.